त्यानंतर आता जत्रेत जाणार आहे. हो ना, आपण आलोय जत्रेत. तर इथं गुलाबजामुन खाणार आहे. काय म्हणताय यात्रा तिथं बोलून चल. मस्त केलं एवढं. देवळाची लाइटिंग बघा यार. दर्शन घ्याले आता. काय चालू काय माहिती. देवीला पण आपण प्रार्थना करली. भावांनो, आता इकडची बाजू तर अजून डिस्कवर केलं नाही मी, आणि इकडचं आता फिरणार आहे यार. फक्त एकच पाळणा चालू आहे. बेकार तो मला स्वतःला वाटायला. तर काय म्हणणार भाई, एकदम सुकून असं वाटलं मला. भावानं आपण मटका चाय ट्राय करणार होता. भावांनो, आता जेवण करून घ्यायचं आहे, त्यानंतर आता जत्रेत जाणार आहे. तर भावानं आता पूर्ण रेडी झाले. पूर्ण असं ते ग्लव्स घालून आणि हे डोक्याला घालून रेनकोट बिलकोट आणि खाली चपलं पण बुटं पण घातले मी. काय थंडी वाजायला नको मला फक्त. भावानं, आपण आलोय जत्रेत. यार पण इकडच्या बाजूला काही जत्रा भरलेली नाही आहे जास्त, पण इकडच्या बाजूला पण भरलेली असल्याची मागच्या वेळेपर्यंत. पण ह्यावेळी सगळी जत्रा इकडे शिफ्ट केली आहे. फक्त एकच पाहणं चालू आहे, कारण जत्रा आहे ना ती उद्यापासून आहे, त्यामुळं आज काही एवढं जास्त नाही आहे. आता मी आधी तर इथं गुलाबजामुन खाणार आहे, त्यानंतर नाही यात्रा फिरत जाणार मी. तर काय म्हणताय. ओके, आता ऋषी ही घ्यायलाय जामून. काय म्हणताय यात्रा. चला कुठं बसू ऋषी. तिथं वरून चल. इथं हात धुवायला काय. तिथं हात धुवून होतो. एक मिनटं. आधी हात धुवून येतो मी, त्यानंतर जरा गुलाबजामुन खातो. आणि इकडं बघा यांचं अरेंजमेंट पूर्ण जत्रा टायमाला पूर्ण भरला असणार आहे लोकांपासून. पण आता थोडीफार लोक आले तर, कारण उद्यापासून जत्रा चालू आहे, तुम्हाला माहितच आहे. मस्त केलं एवढे. तर भावानं गुलाबजामुन खाल्लो आता, एकदम मस्त वाटलं मला तर. पण गुलाबजामुन पण जास्त खायचं नाही, कारण बाकीच्या गोष्टी पण ट्राय करायचं आपल्या जत्रेची ते. तर आता जत्रेचं मी फिरणार आहे मस्त पैकी. हे ऋषी, तू फिरणारच का नाही माझ्यासोबत. हां, ऋषी नाही फिरणार माझ्यासोबत, मी एकटा फिरणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्ट सांगतो काय झालं आज जत्रेत. तर भावांनो, माझं पहिलं विचार तर हेच होतं की तिकडं आधी पाळण्याकडे जाऊ दे, पण ऋषी म्हटलं मला जाऊन आधी जरा देवळाचं दर्शन घ्यायला पाहिजे. तर आता जाऊन जरा देवळाचं दर्शन घेतो. त्यानंतर तर भावानं माझं थोडंसं असं प्लॅन फसल्यासारखं वाटायलं, कारण विषय असं झालं की आता जेवढं पण मी आता बघत आलो स्टॉल ना, सगळी रांगा जेवढे पण स्टॉलनं भरायचे ना, ते सगळे बंद असतात त्याला. आणि त्याचा एक इम्पॅक्ट होईल की भाई तेवढं जास्त आता लोक नाही आहेत बाजारात आपलं किंवा इथं. तर आता इकडं जायचं वाटतं मला. पण देवळाची लाइटिंग बघा यार, डिझाईन बघा, एकदम जबरदस्त करू लागलं याला. आधी चपलं काढून घेऊ आपले, बुटे काढून घेतलोय. आता आत चाललोय आत. आणि हार खरंच भारी करून लागले एकदम. एंट्रन्स पण भारी आहे. त्यानंतर इथलं जे काय गेलेलं लाइटिंगचं LED आणि हे केले भावानं, जे काय गेले भावानं. देवीचं दर्शन घ्याले आता. तरी पण लोक आले थोडेफार आज. काय चाललंय हवा. चालत मस्त करा. भावना थोडेफार लोक पण आहे तिथं, फोटो बिटे घ्यायला येतं. आणि हे परशुरामाचं मंदिर आहे, तिकडं काय चालू आहे मला माहीतच नाही आहे. काय चालू काय माहिती तिकडं यार. एकदम मस्त करून टाकले इथलं डिझाईन, हे पण भारी सजवून टाकले पूर्ण. तर भावना माझं झाले आता दर्शन घेऊन देवीचं. देवीला पण आपण प्रार्थना करली बाबा आपल्या जरा ब्लॉग जरा जास्त खुलून निखरू दे, लोकांना आवडू दे, आणि म्हणजे तुम्हाला आवडू दे. आणि तुम्ही जेवढं जास्त होऊ शकेल तेवढं जास्त सपोर्ट पण करा. इकडच्या बाजूला अजून उघडा आहे ते शॉपचं. बाकी भावांनो, आता इकडची बाजू तर अजून डिस्कवर केलं नाही मी, आणि इकडचं आता फिरणार आहे. हा बोला की साहेब. कोण भेटलं आपल्याला इथं. इथं काय रे काय तर भावांनो, इथं भेटले माझी मित्र, माझी जी क्लासमेट चौथीला होती, चौथीपासून सर पहिलीपासून चौथीपर्यंत जी क्लासमेट होते ना, ते इथं भेटलं मला आज. कसं काय रे. हां, चाललं तिथं 4 दिवस फिरत असतील मी, ते एकदा पण भेटत नाही. इथं एका झटक्यात कसं काय भेटलं ते मला. जत्रा आहे चांगला आहे. फिरला काय. फिरलो की कसं आहे. काय बरं आहे. काय बरं काय लागलं. मी खालचं जाऊन आलो, तिकडं सगळं बंदच आहे. जागा जरा हे आहे, उद्यापासून सुरुवात आहे. पण काय लागलं, लोकच कमी येतं भावना. इकडं जे आपलं काही ते खाण्याचे दुकान आहेत ना, ते थोडेफार उघडं येतं. बाकी सगळे तर आज बंदच आहेत. बाकी सगळ्या सुट्टी करून घरी जाऊन झोपून टाकलं बाळाचे. पण आपल्या बाजारपेठेत आहे इथं ते शुभाचं दुकान आहे, त्यांच्या समोरचं हीच आहे. आणि ह्याने इकडं आलं आता. अरे पण इकडे लोकच नाहीत लागत खूप जास्त.
पूर्ण मोकळं मोकळं आहे सगळीकडं. हो नो आपलं काय ते हे हो दावणगिरीची जे मालक असतात तो हा दावणगिरीचे मालक पण भेटतात आपल्याला. अरे पण मालक काय लोकच नाहीत की रावाचं, उद्यापासून येतील बघा नक्की. आणि भावांना सगळीकडे आता हे आपण जिकडं चाललो ना तिकडं मला माझ्या ओळखीचे लोक तर भेटायला आहेत. तसं भावना खरंच लोक नाही जत्रेत यार, फक्त एकच पाळणा चालू आहे आणि बाकी सगळे पाळणे बंद आहेत अजून आणि थोडेफारच लोक दिसायलेत. काय विषय यार, मला आटलेलं आहे यार, सगळं फसलं झाले माझं. तर पूर्ण मोकळं फिरवलंय तेव्हा कोणीच नाही, आत बसली मी बघितलो यार. तर माझे चांगले फोटो निघणार यार. मी खूप जास्त ट्राय केलं की बाबा जरा चांगले फोटो निघतील, पण जे पण फोटो आहेत ना बघा ते असे फोटो आले. Oh my god, bro. Oh, hell no, man. What the fuck, man? Get your ass on, boy. मी काय यार, मला लय बेकार वाटलेले फोटो. चांगले असतील बाद आहे मला नाही कळलं ना, पण बेकार तर मला स्वतःला वाटायला. आता तिकडं बाजूला नाश्ता स्टॉल्स आहेत पण तिकडं मी जाणार नाही आहे का, कारण मी आता जेवून आलो आहे. उद्या अजून नक्की जाईन मी. उद्या यार मला खूप काही खायचं आहे, पण आता ढेकर आलाय मला, एवढं जास्त खाल्लोय मी. आलाय तुम्ही काय म्हणताय? यात्रा काय म्हणता राव? ऑल गुड. पण मला लय बेकार वाटलं राव येऊन. मला वाटलेलं की म्हणजे आता उद्यापासून आहे ओपनिंग, तर आज जरा लोक असतील, भरलेलं असेल. हा उद्यासारखंच आज पण असणार असं वाटलेलं मला. मी म्हणाल तुम्ही आज, पण बघायला की काहीच नाही. आणि तिकडचं बाजू तर ती पूर्ण ओसांडच पडले. तर भावांनो मी आता जाऊन तंदुरी चहा पिणार आहे शिवनेरीचं. ट्राय करणार आहे जरा चहा कसं लागते मला. आता चालू केलं मी, सॉरी. काय म्हणताय? काय कसा वाटला आमचा? अजून प्यायचं आहे, पिऊन सांगतो कसं झालं ते. हा आणि दादा काय म्हणतोस लगा, खूप दिवसानंतर दिसलास मला. काय भेटतच ना बाजारात होता. चालेल ते मला म्हणजे भावाचं नाव माहित नाही मला, पण ओळखीचं आहे. व्हिडिओ करला का? हा चालेल. सगळ्यांचं घ्या इथं. हा हा दादा घेतले की त्या बंडाला दुकानाचं बोर्ड नाव घ्या की. घेतले की दुकानाचं नाव 4-5 वेळा घेतलं. ते फेमस करायचं दुकान आमचं. हा हा भावा आता ओतणार आहे भाऊ, भरभत भाऊ. हा 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 ही मस्त वाटलं मला. तर पूर्ण भरताय का? हा हा एकदम सुकून असं वाटलं मला. तर तिथे असं उत्तू गेल्यासारखं ते फसफस केलं बघा, ते मस्त वाटलं मला. तर बासुंदी चाय का मटका चाय? हो दादा, मटका चाय आणि बासुंदी चाय दोन्ही वेगवेगळं आहे का एकच आहे ते? वेगवेगळं एकच आहे, वेगवेगळं. मग हे काय बस मटका चाय का बासुंदी चाय? हे मटका चाय. ओके भावना आपण मटका चाय ट्राय करणार होतो. मग चला भावना जरा ते बसून पिऊया जरा. वाटला ब्लॉगर चहा आपला मस्त वाटलं मला. तडका मटका तडका चहा. हा 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 म्हणजे मला जरा जास्त कडक असण्याची इच्छा होते, पण जरा हे असं सॉफ्ट आहे जरा. हां म्हणजे हां तसं भारी आहे, सॉफ्ट टाईप आहे मला. असं हार्ड नाही का बाबा, पिल्यानंतर असं झणझण करायला लागेल ते. मालकाला घेतले माहिती. मालक बॉडीगार्ड आहे. तिकडं आहे मेन मालक. हो आमचं लक्ष नव्हतं की, आमचं दादा मला मेन वाला वाटलं की. हो मालक 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 चहा मस्त लागले. थँक्यू. हां एक वेळ अवश्य भेट द्या. नाही नाही आम्ही भेट दिले लोक. हां भावना एक वेळ अवश्य भेट द्या. आपलं शिवनेरी बासुंदी चहा, तंदुरी मटका चहा. नंबर तेवढं घेतला आता. ओके पण ह्याच्यामुळे जास्त ते राड भाई पाणी वाटायला पण मला लय राड वाटायला लागा ते. हां म्हणजे जरा त्याला ही मोरायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे तिथं. हे करायला येते, पाणी मारायला येतं. हां हां हा पावडर लागते तोंडाला म्हणून. पण त्यामुळे जरा चिखल पण व्हायला तिथं. रात्री मारायला पाहिजे. रात्री नाही भाई, रात्रीच चिखल जास्त होणार. त्यापेक्षा दिवसा मारायला पाहिजे त्याला, दिवसा आणि दुपारी. उडत नाही दुपारी. हां दुपार मारायला पाहिजे. पण चांगलं आहे भाई ते. भावना आता फिरलोय मी यात्रा, पण काही नाही आहे. जे काय आहे ना उद्याच आहे, आणि उद्याच बघण्याचं मी पण. तेव्हा उद्या काय काय होते ते. आता भाई इकडं अजून काही नाही ना? नाही नाही संपलं आता ना? पूर्ण ओके यात्रा भाई बंद. येतो मी आता. ओके. दादा मस्त वाटलं. येतो. नाही नाही पडणार नाही सोड. ओके येतो. तर भावना आता इथनं जातो मी. भावाला माझ्या फोन करतो, म्हणतो बाबा मला घेऊन जा. मुझे निकलो यहाँ से, कैसे भी कर निकलो यहाँ से, ऐसा करणार आहे तसं बघा. आणि जाऊया आहेत ना आता, कारण आता जास्त काही बघण्यासारखं नाही. जे काय आहे उद्या आहे,
आणि उद्याच जे काय करायचं ना आपल्याला उद्याच करायचं आहे. तर भावांनो तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. आणि जेवढं सपोर्ट कराल ना तेवढं आपण जास्त ग्रो करू. आणि बघत राहा चहावाला ब्लॉगर्स.